सिंह राशी 17 ते 23 ऑगस्ट 2026 साप्ताहिक राशीफल। नमस्कार सिंह राशीच्या प्रिय बांधवांनो, आपल्या या खास साप्ताहिक राशी भविष्यामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। सिंह राशीच्या लोकांनो, 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2026 हा आठवडा तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो, कारण हा काळ तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा जागवणारा, तुमच्या प्रयत्नांना नवी दिशा देणारा आणि आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींना पुढे नेणारा ठरू शकतो। काही काळापासून तुमच्या मनात एक भावना असेल, मी खूप काही सहन केले, खूप प्रयत्न केले, आता माझ्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार। कदाचित तुम्ही एखाद्या कामासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत असाल, कदाचित करिअरमध्ये एखादी संधी मिळण्याची वाट पाहत असाल, कदाचित आर्थिक परिस्थिती सुधारण्याची इच्छा असेल, कदाचित एखाद्या नात्यातील गैरसमज दूर व्हावेत असे तुम्हाला वाटत असेल, किंवा कदाचित तुमच्या मनात असे एखादे स्वप्न आहे ज्याबद्दल तुम्ही इतरांना फारसे सांगत नाही, पण ते स्वप्न तुमच्या मनाच्या अगदी जवळ आहे। सिंह राशीच्या लोकांनो, तुमच्यामध्ये एक विलक्षण गुण असतो, तुम्ही बाहेरून मजबूत दिसता, लोकांना वाटते की तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही, तुम्ही हसता, आत्मविश्वासाने बोलता, समस्या आल्या तरी त्या हाताळण्याचा प्रयत्न करता, पण तुमच्या मनातही भावना असतात, तुम्हालाही कधी कधी आधाराची गरज असते, तुम्हालाही कधी कुणीतरी म्हणावेसे वाटते, काळजी करू नकोस, सगळे ठीक होईल। आणि सिंह राशीच्या लोकांनो, या आठवड्यात तुम्हाला अशीच आशेची भावना पुन्हा मिळू शकते, कारण 17 ऑगस्टपासून सूर्याचा सिंह राशीत प्रवेश होतो, त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी विशेष आत्मविश्वासपूर्ण आणि स्वतःकडे लक्ष देण्याचा ठरू शकतो। सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे, म्हणून सूर्याशी संबंधित हा बदल तुमच्यासाठी प्रतिकात्मकदृष्ट्या अत्यंत सुंदर संदेश घेऊन येतो। स्वतःची हरवलेली चमक पुन्हा मिळवण्याची वेळ आली आहे। गेल्या काही काळात तुम्ही कोणत्याही कारणामुळे स्वतःवर शंका घेतली असेल, तर आता ती शंका कमी होऊ शकते। तुम्हाला पुन्हा वाटू शकते, हो मी हे करू शकतो, माझ्यात अजूनही क्षमता आहे, मी पुन्हा सुरुवात करू शकतो। आणि हा आत्मविश्वासच या आठवड्यातील तुमचा सर्वात मोठा शुभ संकेत ठरेल। सिंह राशीसाठी या आठवड्याचा मुख्य संदेश। सिंह राशीच्या लोकांनो, हा आठवडा तुम्हाला एक गोष्ट शिकवणार आहे, इतरांनी तुमची किंमत ओळखण्याची वाट पाहू नका, आधी स्वतःची किंमत ओळखा। तुम्ही खूप चांगले काम करत असूनही कौतुक मिळत नसेल तर निराश होऊ नका। तुम्ही एखाद्या नात्यात खूप दिले असेल आणि समोरून तितके मिळाले नसेल तर स्वतःला दोष देऊ नका। तुमच्या मेहनतीचा परिणाम उशिरा मिळत असेल तर प्रयत्न थांबवू नका, कारण तुमच्या आयुष्यातील प्रत्येक विलंब हा कायमचा अडथळा नसतो, काही वेळा योग्य क्षण येण्याची वेळ लागतो आणि आता तुमच्यासाठी काही नवीन दारे उघडण्याची शक्यता आहे। नोकरी आणि करिअर। सिंह राशीच्या नोकरदार व्यक्तींसाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा आहे। तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊ शकते, तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते, एखाद्या महत्त्वाच्या कामाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते, काहींना पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत चर्चा होऊ शकते। ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठीही नवीन संधी शोधण्याचा हा चांगला काळ आहे। एखाद्या जुन्या संपर्कातून नोकरीची माहिती मिळू शकते, पूर्वी केलेल्या अर्जाचा प्रतिसाद येऊ शकतो, किंवा तुमच्या कौशल्याला योग्य अशी संधी अचानक समोर येऊ शकते। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार आणि आत्मविश्वास यामध्ये फरक असतो। तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा, पण सहकाऱ्यांचे मतही ऐका, तुमची नेतृत्व क्षमता अधिक प्रभावी होईल। व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा नवीन काम मिळण्याची शक्यता आहे। तुमच्या व्यवसायाची प्रसिद्धी वाढवण्यासाठी हा काळ वापरा। जुने ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतात, एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते, नवीन भागीदारीची चर्चा होऊ शकते। ऑनलाईन काम किंवा सोशल मीडिया क्षेत्रात असणाऱ्यांना नवीन कल्पना मिळू शकतात, पण मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य माहिती घ्या, फक्त मोठा फायदा दिसतोय म्हणून निर्णय घेऊ नका। सिंह राशीच्या लोकांनो, आर्थिक बाबतीत हा आठवडा सकारात्मक संकेत देणारा आहे। उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग सापडू शकतो, एखादे अडकलेले पेमेंट मिळू शकते, जुना आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतो, काहींना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते। मात्र तुमच्या स्वभावामुळे कधीकधी स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी मनापासून खर्च करण्याची इच्छा होते। या आठवड्यात खर्च करण्यापूर्वी विचार करा, ही गरज आहे की फक्त इच्छा? हा एक प्रश्न तुम्हाला अनावश्यक खर्चापासून वाचवू शकतो। बचत वाढवण्याचा प्रयत्न करा। धनलाभाचे संकेत। काही सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात अचानक आर्थिक फायदा होण्याचे संकेत दिसू शकतात। अडकलेले पैसे मिळणे, जुन्या कामाचे पेमेंट येणे, अतिरिक्त काम मिळणे,
व्यवसायात फायदा होणे किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडणे यापैकी एखादा अनुभव येऊ शकतो. पण कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत घाई नको. शहाणपणाने मिळवलेला पैसा टिकवणे हेच खरे आर्थिक यश आहे. प्रेम आणि नातेसंबंध. सिंह राशीच्या प्रेम जीवनासाठी हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. तुम्हाला नात्यात प्रेमासोबत आदर हवा असतो. तुम्हाला समोरच्या व्यक्तीने तुमची किंमत ओळखावी असे वाटते. जर नात्यात काही काळापासून गैरसमज असतील तर या आठवड्यात संवादातून ते कमी करण्याची संधी मिळू शकते. जोडीदार तुमच्याशी एखादी मनातील गोष्ट बोलू शकतो. तुम्हीही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकता. काही अविवाहित सिंह राशीच्या व्यक्तींना एखाद्या व्यक्तीकडून विशेष लक्ष मिळू शकते. नवीन ओळख होऊ शकते. पण कोणत्याही नात्याला वेळ द्या. पहिल्या भेटीतच संपूर्ण भविष्य ठरवू नका. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात एखादी सकारात्मक चर्चा सुरू होऊ शकते. घरातील व्यक्ती एखादे स्थळ सुचवू शकते. नवीन ओळख होऊ शकते किंवा पूर्वी थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. काही जणांना आपल्या पसंतीच्या व्यक्तीबाबत कुटुंबाशी चर्चा करण्याची वेळ येऊ शकते. मात्र निर्णय घेताना प्रेमासोबत परस्पर आदर आणि स्वभाव जुळतो का हे पाहणे महत्त्वाचे आहे. घरातील वातावरणात सकारात्मक बदल होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला यश मिळू शकते. शुभ बातमी मिळू शकते. घरात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. काही सिंह राशीच्या व्यक्ती घरासाठी एखादी मोठी खरेदी करू शकतात. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद आणि सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. सिंह राशीसाठी या आठवड्यात काही गुप्त संकेत आहेत. सिंह राशीच्या लोकांनो, या आठवड्यात जर एखादी संधी तुमच्यासमोर अचानक आली तर तिला लगेच नाकारू नका. एखादे काम जे आधी अशक्य वाटत होते ते पुन्हा समोर येऊ शकते. एखादी व्यक्ती जी दूर गेली होती ती संपर्क करू शकते. एखादे अडकलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते किंवा तुमच्या मनात एखादी जुनी इच्छा पुन्हा जागी होऊ शकते. यातील कोणती गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे हे शांतपणे ठरवा. संधी ओळखा पण विवेक सोडू नका. आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात नियमित दिनचर्या महत्त्वाची आहे. वेळेवर जेवण करा. पुरेसे पाणी प्या. झोप पूर्ण घ्या. कामाचा ताण वाढला तर विश्रांती घ्या. तुमच्या क्षमतेनुसार चालणे, योग किंवा हलका व्यायाम करा. काही आरोग्यविषयक समस्या असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे आपल्या श्रद्धेनुसार सकाळी सूर्याला पाणी अर्पण करून प्रार्थना करू शकता. मनात संकल्प करा, माझ्यात आत्मविश्वास, सकारात्मकता आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढू दे. माझ्या कष्टांना यश मिळू दे आणि माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ दे. रविवारी आपल्या श्रद्धेनुसार सूर्यदेवाचे स्मरण करा. सिंह राशीच्या लोकांनो, कदाचित गेल्या काही काळात काही लोकांनी तुमची किंमत ओळखली नसेल. कदाचित तुमच्या मेहनतीचे कौतुक झाले नसेल. कदाचित तुम्ही स्वतःवर शंका घेतली असेल. पण आता वेळ आली आहे स्वतःला पुन्हा उभे करण्याची. तुमची चमक कोणाच्या मान्यतेवर अवलंबून नाही. तुम्ही पडला असाल तर पुन्हा उठा. तुमचे एखादे काम अडले असेल तर पुन्हा प्रयत्न करा. नाते तुटले असेल तर त्यातून शिका. पैशांची अडचण असेल तर नवीन मार्ग शोधा आणि स्वप्न अपूर्ण असेल तर त्यासाठी पुन्हा एकदा पाऊल उचला. कारण 17 ते 23 ऑगस्टचा काळ तुम्हाला सांगतोय आता पुन्हा स्वतःची ओळख निर्माण करण्याची वेळ आली आहे.